सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया जी आहे ती आज पार पडताना पाहायला मिळत आहे। सकाळी 7:30 वाजल्यापासूनच या मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे। एकूणच जिल्ह्यात जवळपास जिल्हा परिषद एकूण 65 गट आहेत, तर पंचायत समितीचे एकूण 130 गण आहेत। साधारणतः सांगायचं झालं तर सातारा जिल्ह्यामध्ये एकूण मतदारांची संख्या 21,94,000 इतकी आहे, तर पुरुषांचे यामध्ये 11,08,000 इतके पुरुष मतदार संख्या आपला आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत। यामध्ये महिलांची संख्या 10,85,000 इतकी आहे। यामुळे प्रामुख्याने सांगायचं झालं तर सातारा जिल्ह्यात एकूण मतदान केंद्र जे आहे ती जवळपास 2,877 इतकी मतदान केंद्र जे आहेत ती तैनात करण्यात आलेली आहेत। यामध्ये जिल्ह्यात एकूण 16,000 मतदान कर्मचारी देखील या मतदान केंद्रांवर असणार आहेत। एकूणच EVM मशीन देखील कोणताही अनुचित प्रकार तसेच बिघाड होऊ नये यासाठी 11,000 जवळपास EVM मशीन जे आहेत ते या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। जवळपास पोलिसांचा बंदोबस्त देखील होमगार्ड जवळपास 4,500 इतके आहेत, तर 3,000 पोलीस अधिकारी कर्मचारी या जिल्ह्यामध्ये विविध मतदान केंद्रांवर असणार आहेत। यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झालं तर यावेळची निवडणूक जी आहे ती भाजपनं स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळं या ठिकाणी बहुतांश जागांवर भाजप हे स्वबळावर लढत आहे। कोरेगाव विधानसभा मतदारसंघ सोडला तर बऱ्याच ठिकाणी भाजपनं स्वबळावर आपले उमेदवार दिलेले पाहायला मिळत आहेत। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट आणि शिवसेना, शिंदेंची शिवसेना असं समीकरण जे आहे ते सातारा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहेत। एकत्र हे सर्वजण आपले निवडणूक लढवताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळं या ठिकाणी मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, आमदार महेश शिंदे, शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची देखील महत्त्वाची प्रतिष्ठा पणाला लागलेली पाहायला मिळत आहे। त्यांना आता जर पाहिलं तर आता काही वेळापूर्वीच मतदान प्रक्रियेला जे आहे ती सुरुवात झालेली आहे आणि लोक जे हळूहळू आहे ती या ठिकाणी मतदान केंद्रांवर गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नालोडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।